आणि बातमी कांद्यासंदर्भातली आहे। पुण्यामध्ये यावर्षी पहिल्यांदाच इजिप्तमधून कांद्याची आवक झाली आहे। या इजिप्शियन कांद्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा एक कांदा 400 ते 600 ग्रॅम एवढ्या वजनाचा आहे। पुण्यातल्या फुले मंडईमध्ये या जातीच्या तब्बल 2 टन कांद्यांची आज आवक झाली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किमतीमध्ये वाढच होत आहे आणि अशातच पुण्यामध्ये इजिप्तमधून एक वेगळ्या प्रकारचा कांदा आयात करण्यात आलेला आहे। आणि आपण बघू शकता ह्या कांद्याची वैशिष्ट्य म्हणजे हा एक कांदा 400 ते 600 ग्रॅम इतका वजनाचा कांदा आहे। आणि या कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या कांद्याचं वजन जास्त असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। आपण बघू शकता, आपण जर भारतीय बाजारातला किंवा भारतातला कांदा पाहिला तर या कांद्याच्या तुलनेमध्ये हा कांदा 5 ते 6 पट मोठा आहे। आणि हा जो कांदा आहे याची किंमतही भारतीय कांद्याच्या किमतीप्रमाणेच आहे। एकूणच 60 ते 70 रुपये किलो एवढी किंमत या कांद्याची आहे। आपल्यावर काही व्यापारी आहेत, आपण त्यांना विचारूयात। मला सांगा, तुम्ही प्रथमच यावर्षी या कांद्याची आयात केलेली आहे, प्रथमच भारतीय बाजारामध्ये हा कांदा आलेला आहे पुण्यामध्ये, काय सांगाल एकूणच? हा कांदा म्हणजे आता आलाय 2 दिवसापूर्वीच आलेला आहे आणि या कांदा आल्यामुळे थोडासा दिलासा मिळालाय व्यापारी वर्ग किंवा एखादी वस्तू जर बनवायची असेल तर याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त आहे, तसा तो आता आपल्या इथं आलाय। फक्त हा दिलासा म्हणून आलेला आहे। तर याचं वजन ॲक्च्युली 450 ग्रॅम ते 600 ग्रॅमच्या आसपास आहे। त्यात पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी असल्यामुळं हा ग्रेव्हीसाठी किंवा रोजच्या वापरासाठी याचा वापर कमी होणार आहे। फक्त आलाय तो फक्त आपला दिलासा आहे, एक प्रकारचा दिलासा आहे। एकूणच कांद्याच्या किमती ज्या आहेत त्या गगनाला भिडलेल्या असताना या कांद्यामुळे कुठे ना कुठेतरी व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना एक प्रकारे दिलासाच मिळालेला आहे आणि त्यामुळे कांद्याचे भावही कमी होतील अशी आशा त्यांना वाटते। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभर सोबत अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।